सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या कृपेने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या चिंतन सोहळ्यामध्ये आज आपण ओवी क्रमांक 25 पासून प्रारंभ करत आहोत। काल आपण सद्गुरूच्या संबंधानंच पाहिलं की शिष्याच्या अंतकरणामध्ये सद्गुरूचं काय स्थान असलं पाहिजे। कारण जसं शिष्य जो आहे तो शिष्य हा आपल्या गुरुला सर्वस्व मानत असतो, तसं गुरुसुद्धा आपल्या शिष्याला संपूर्ण ज्ञान प्रदान करत असतात। म्हणून माऊलीने आपल्या सद्गुरूचं जे काही स्थान आहे ते आपल्या हृदयामध्ये ठेवलं आहे। कारण हृदयापेक्षा दुसरी कुठलीही जागा पवित्र नाही आणि त्या हृदयामध्ये माऊलीने आपल्या सद्गुरूला साठवलेलं आहे। काल पाहिलं आपण चिंतनामध्ये मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी आहे का नाही। माझ्या हृदयामध्ये त्या सद्गुरूला बसवलं मी आणि त्यामुळे जो काही संसारपूर आहे त्या संसारपुरातून तरण्याचं काम मी केलं आहे किंवा मी त्यातून बाहेर आलो आहे। त्यानंतर आपण त्यावर ओव्यासुद्धा पाहिल्या। जसं एखादा पायाळू व्यक्ती असेल त्याच्या डोळ्याला अंजन लावल्यानंतर त्याला जसं जमिनीच्या आतील दिसतं त्या पद्धतीनं किंवा एखाद्या व्यक्तीला चिंतामणी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या इच्छा सहज पूर्ण होतात। जसं आपण म्हणतो ना हरिपाठामध्ये श्री गुरु सारिका अस्ता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगा जोजी आहे का नाही। खरे जो कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलेला आहे त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलेल्या व्यक्तीला कशाची कमतरता आहे का। अरे जी मनात इच्छा तुम्ही करसाल ती इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे। कारण फक्त तुम्ही कल्पतरूच्या वृक्षाखाली बसा। कोणत्या वृक्षाखाली? मग आपल्यासाठी आपलं कल्पतरू कोण आहे? अरे आपली इच्छा पूर्ण करणारे आपले कोण असतात? सद्गुरू असतात। आणि सद्गुरू काय करतात तर आपली इच्छा पूर्ण करतात। नव्हे तर असं सांगतात जे जे इच्छा अंतकरणात निर्माण होतील त्या पूर्ण करण्याचं काम सद्गुरू करत असतात। म्हणून सद्गुरूला ही कल्पवृक्षाची काय दिली उपमा दिली आहे। आणि आज आपण सेवेसाठी निवडलेली ओवी म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। की असं सांगतात की जाणतेने गुरु भजिजे। जाणता कोणाला म्हटलं? अरे या जगामध्ये करोडो अब्जो लोक आहे, अब्जो खरबो लोक आहे, एवढे अब्जो खरबो लोक आहे, परंतु सगळेच काही परमार्थाच्या वाटेला लागत नाही, सगळेच काही परमार्थ करत नाही, सगळेच काही देवधर्म करत नाही आणि सगळे करत जरी असेल परंतु सगळेच काही सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचत नाही। सगळे सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचतात का? तर नाही। तर सगळे सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचत नाही। एखादाच असा मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यदति सिद्धये
एततामपि सिद्धानं कश्चिन्मां वेति तत्त्वतः. अरे म्हणतात एखादा मनुष्य की हजारो मनुष्यामधून एखादा मनुष्य काय करतो, मनुष्यानां सहस्रेश कशी ददती सिद्धये एततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेति तत्त्वतः. हजारो, 1000 नाही, हजारो लोकांमधून एखादाच मनुष्य सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो, आहे का नाही. एखादाच व्यक्ती सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो, एखादा व्यक्ती हजारो मनुष्यापैकी, आहे का नाही. प्राप्तीच्या पैलतीरील विपाईल निघे, आहे का नाही. जसं म्हणतात की प्राप्तीसाठी आलेले भरपूर आहे, परंतु प्राप्तीच्या पलीकडल्या काठावर, अरे सगळे नदी पार करण्यासाठी आले, परंतु नदीच्या पलीकडल्या काठावर जाणारे फार कमी आहे. काही नदीला घाबरूनच पळत गेले. काहीने विचार केला की नदीमध्ये एवढं पाणी आहे, या नदीच्या पलीकडे आपण जाऊ कसं. काही घाबरले, काहीला असं वाटलं की आपण इतकं पोहू शकत नाही, आहे का नाही, इतकं पोहण्याचं आपलं सामर्थ्य नाही, म्हणून काही परत गेले. तसं या ठिकाणी माऊली म्हणतात की जाणतेने गुरु भजिजे. जाणता कोणाला म्हटलं की जाणता म्हणजे शहाण्या पुरुषाला म्हटलं आहे. कोणाला? शहाणा पुरुष. मग शहाणा पुरुष कोण? अरे लाखो करोडो अब्जो लोक आहे, या अब्जो करोडो लोकातून एखादाच असा व्यक्ती आहे की तो व्यक्ती काय करतो, परमार्थाच्या मार्गावर येतो आणि परमार्थाच्या मार्गावर येऊन खऱ्या अर्थानं आपल्या सद्गुरूकडून ज्ञान घेतो, आहे की नाही. अहो आश्रमामध्ये किती विद्यार्थी येतात, भरपूर विद्यार्थी येतात, परंतु सगळ्यांना सगळ्याच गोष्टी प्राप्त होतात का? नाही. अरे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. काहीला मृदंगामध्ये रुची असते, ते मृदंग शिकतात. काहीला तबल्यामध्ये रुची असते, ते तबला शिकतात. काहीला हार्मोनियममध्ये रुची असते, गायनामध्ये रुची असते, ते गायन शिकतात. आणि काहीला आपल्या कीर्तनामध्ये चिंतनामध्ये रुची असते, ते कीर्तन चिंतन शिकतात. आणि काहीला कशामध्येच रुची नसते, ते काहीच शिकत नाही. सगळे सारखे असतात का? नाही. परंतु जो जाणता आहे, जाणणारा म्हणजे शहाणा आहे, तो शहाणा काय करतो की आपल्या सद्गुरूकडे येतो आणि सद्गुरूकडे आल्यानंतर जसं मी तुम्हाला काल सांगितलं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनास तत्वदर्शिनः. अहो सद्गुरूकडे आल्यानंतर सद्गुरूला प्रणिपात करून मग सद्गुरूला विचारतो की मला ज्ञान तुम्ही प्रदान करा. तुमची जी काही आश्रमाची सेवा असेल ती सेवा मी करायला तयार आहे, परंतु त्यासाठी मी काय असेल ते कष्ट करायला तयार आहे, सेवा करायला तयार आहे. कारण सेवेशिवाय काल पाहिलं आपण, सेवेशिवाय सेवा हा दारवंट आहे. जो सेवा आहे तो दारवंट आहे. सेवा केल्यानंतरच आपण परमार्थामध्ये पुढे जाऊ शकतो, त्याच्याशिवाय नाही. तर सेवा केल्यानंतरच आपण काय करू शकतो, परमार्थामध्ये आपण काय करू शकतो, पुढे जाऊ शकतो. तर म्हणून जाणतेने गुरु भजिजे, जो जाणता पुरुष आहे तो खऱ्या अर्थानं गुरुचं भजन करतो. म्हणजे काय करतो, गुरुची सेवा करतो. काय करतो, गुरुची सेवा करतो, गुरुची भक्ती करतो. आणि गुरुची भक्ती करून तो काय करतो, तर आपल्या गुरुला प्रसन्न करून घेतो. आणि प्रसन्न केल्यानंतर मग सद्गुरूच्या कृपेने सद्गुरूच्या कृपेने त्याला काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. पण केव्हा, गुरु प्रसन्न झाल्यानंतर. काय झाल्यानंतर, गुरु प्रसन्न झाल्यानंतर. गुरु प्रसन्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाही, आहे की नाही. अहो सद्गुरू तुम्हाला ज्ञान केव्हा देतील, ज्यावेळेस तुमच्याकडे अधिकार येईल त्यावेळेस तुम्हाला ज्ञान देतील, आहे का नाही. अरे आजकाल तर असे काही शिष्य आहे की ते काय करतात, असे शिष्य आहे की आपल्या गुरुकडून ज्ञान घेतात. काय घेतात, गुरुकडून ज्ञान घेतात. आणि गुरुकडून ज्ञान घेतल्यानंतर गुरुलाच बेमान होतात. काय होतात, गुरुला बेमान होतात. अरे असे अनेक लोक पाहिले मी की जे स्वयंघोषित आहे, जे स्वतःना गुरु नाही, कोणी नाही, ते गुरुला मानत नाही. गुरुकडून ज्ञान घेतलं आणि स्वयंघोषित झाले. ते गुरुच्या प्रती त्यांची श्रद्धा नाही, भाव नाही, भक्ती नाही. परंतु अशाकडं काही नाही. अहो असं म्हणतात की गुरुच्या ठाई निचपणा शिष्य देखली असे जाणं, अनुमात्रा केलिया हेळणं ब्रह्मज्ञान कदा नुपजे तया. असं म्हणतात की जर गुरुच्या ठिकाणी गुरुची निंदा केली, काय केली,
गुरुचा निंदा केली, गुरुच्या ठिकाणी नीचपणा आपण पाहला, आहे का नाही, तर सांगतात की ब्रह्मज्ञान कदानुपजे, त्या व्यक्तीला कधीही ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. कधीही ब्रह्मज्ञान होऊ शकतं का? काही लोक असतात ना, गुरुकडे राहतात पण गुरूंची निंदा करतात, मग त्यांना कधीही ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. अनेक लोक आहे की ते गुरुला मानतच नाही, स्वयंभू आहेत, मग अशाला ज्ञान प्राप्त होईल का? आणि हे शब्द आहे की हे कधीही तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला सद्गुरूची प्राप्ती होऊ शकत नाही, ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि मग ज्ञान कोणाला प्राप्त होऊ शकतं? तर आम्हा सद्गुरु तोची परम ऐसा नित्य निज भाव सप्रेम, हेची गुरुसेवा उत्तम उत्तम शिष्य परब्रह्म स्वयं होय. एकनाथी भागवतामध्ये म्हटलं आहे की आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म, आहे का नाही, आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म. शिष्यासाठी सद्गुरु परब्रह्म असतो, शिष्यासाठी सद्गुरूच देव असतो, शिष्यासाठी शिष्याचं सर्वस्व देव असतो. त्याच्या व्यतिरिक्त शिष्याला कुणी देव वगैरे नाही, आहे की नाही. तर सांगायचं तात्पर्य, शिष्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या गुरुच्या प्रती काय असलं पाहिजे? प्रेम असलं पाहिजे. प्रेम असेल तर ज्ञान प्राप्ती होईल, प्रेमच नसेल तर ज्ञान प्राप्ती होऊ शकतं का? प्रेम नसेल तर कदापि तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही, कदापि ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकत नाही. म्हणून जाणतेने गुरु भजे, जाणता त्याला म्हणतात की जो खऱ्या अर्थानं आपल्या गुरुची भक्ती करतो, आपल्या गुरुची काय करतो? सेवा करतो, त्याला जाणता म्हणतात. तेने कृतकार्य होईजे. आता या ठिकाणी कृतकार्य होईजे म्हणजे काय होईजे? नेमकं काय काय आपलं कृतकार्य आहे? कृतकार्य होईजे म्हणजे आपण आपल्या साध्यापर्यंत पोचू शकतो, आपण आपल्या साध्यापर्यंत पोचू शकतो, आपण आपल्या साध्यापर्यंत पोचू शकतो. की आपलं साध्य काय आहे? आपलं साध्य म्हणजे काय? लग्न करणं, आहे का नाही, केवळ नोकरी प्राप्त करणं, 2-4 मुलं झाले म्हणजे झालं आपलं साध्य, असं आहे का आपलं? नाही. केवळ लग्न करणं, 2-4 मुलं होऊ देणं, एवढंच आपलं साध्य नाही. तर आयुष्याचं खरं साध्य आहे की भगवंताची प्राप्ती करून घेणं. आयुष्याचं खरं साध्य काय आहे? तर भगवंताची प्राप्ती करून घेणं. ज्याच्या आयुष्यामध्ये भगवंताची प्राप्तीच नाही त्याचं जीवन निरर्थक आहे. कारण जन्म आपल्याला हा काही साधारण सहज भेटत नाही. 84 लक्ष योनी प्राप्त केल्यानंतर, 84 लक्ष योनी जन्म, असं म्हणतात की 84 लक्ष योनी फेरा फिरावा लागतो, नंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो, नंतर मनुष्यासारखा जन्म तुम्हाला प्राप्त होतो. अहो, असं म्हणतात की पाप पुण्य समर्थ झाल्यानंतर किंवा भगवंताची कृपा झाल्यानंतर मग आपल्याला हा देह प्राप्त होत असतो. भगवंताच्या कृपेने आपल्याला या देहाची प्राप्ती होती. देवी दिला देह भजन गोमटा. अरे देवाने आपल्याला हा जो देह दिलेला आहे तो भजन करण्यासाठी दिलेला आहे. देवानं हा आपल्याला जो देह दिलेला आहे हा भक्ती करण्यासाठी दिलेला आहे. देवानं हा आपल्याला जो देह दिला आहे सत्कार्य करण्यासाठी दिलेला आहे. देवाने आपल्याला जो देह दिलेला आहे तो परमार्थ करण्यासाठी दिलेला आहे. परंतु आपण हे सगळं विसरून जातो आणि मग तो या झाला फाटा बाधिकेचा. बाधिका, अरे म्हणजे इथे येऊन आपण ज्यावेळेस जन्माला यायचं त्यावेळेस आपण भगवंताकडे प्रार्थना करतो की देवा एक वेळी करी या दुःखा वेगळे. अरे एकदा तर मला या दुःखातून बाहेर काढ. काय कर? एकदा मला या दुःखातून आठवी न पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. आहे का नाही सक्षम? काय म्हटलं आपण? अरे प्रत्येक जण आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेस आईच्या गर्भामध्ये पीडा असते. साधारण 9 महिने किती एवढ्या जागेमध्ये आपल्याला राहावं लागतं, आहे का नाही? तिथं हात पाय हलवायला सुद्धा जागा नसते. एवढ्या कंजेस्टेड जागामध्ये आपल्याला 9 महिने राहावं लागतं. किती महिने? आणि काय गर्भवासाची यातना सोप्या आहे का? सोप्या नाही. आणि अवघड अशा यातना गर्भवासाच्या. आणि या अवघड अशा यातनेतून आपण जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर मग आपण म्हणतात की आईच्या गर्भामध्ये जोपर्यंत असतो आपण तोपर्यंत सोहम 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 असं म्हणतो. आणि ज्या वेळेस बाहेर येतो त्यावेळेस कोहम 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 असं म्हणतो, आहे का नाही? सोहम जातं निघून आणि कोहम सुरू होऊन जातं.
म्हणून कृतकार्य काय व्हायचं तर आपल्या जीवनामध्ये परमार्थ घडला पाहिजे. काय घडला पाहिजे? भक्ती घडली पाहिजे, भगवंताची सेवा घडली पाहिजे, आहे का नाही? अहो जर इथे आपण आश्रमामध्ये आलो आणि सेवाच केली नाही, आणि सेवा केली बी, आहे का नाही पूर्वेश, सेवा केली बी, आणि त्या सेवेमध्ये जर हलगर्जीपणा केला, त्या सेवेमध्ये जर हे केलं, आपल्याला जी आपल्या सेवा मिळाली आहे त्या सेवेमध्ये आपला हलगर्जीपणा घडून आला तर काय, तर आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही. सेवा करायची तर मनोभावी सेवा केली गेली पाहिजे. कशी केली गेली पाहिजे? मनोभावे. आणि मनोभावे सेवा केली तरच त्याचं फळ मिळतं, तरच आपलं कार्य संपूर्ण होतं, तरच आपण या संसारातून बाहेर पडू. कृतकार्य होईजे म्हणजे काय तर परमेश्वराच्या कृपेने काय की आपण कृत्य होऊन जातो. किंवा दुसराही त्याचा अर्थ आपल्याला सांगता येईल की कृतकार्य होईजे म्हणजे या संसारातून आपण मुक्त होऊन जातो. काय होईल? किती वेळा जन्म यावी नित्य व्हावी फजित. देवा किती वेळा जन्मायचं, किती वेळा मारायचं, किती वेळा जन्मायचं, किती वेळा, आहे का नाही? अहो जसं भोवरा असतो, भोवरा पाला कोणी? भोवरा पाला का? पाला? तो भोवरा नाही, पाण्यातला भोवरा. पाण्यामध्ये असं नदीमध्ये भोवरा पडतो, आणि भोवरा पडल्यानंतर तो भोवरा असा फिरतो, त्यामध्ये जो किडा असतो, किडा जातो, किटकूल जातं, तो डायरेक्ट पाण्याच्या तळाशी जातं, पुन्हा वर येतं, पुन्हा तळाशी जातं, पुन्हा वर येतं, पुन्हा तळाशी जातं, पुन्हा वर येतं. तर अशा पद्धतीने खाली वर त्याचं चालू असतं. तसं आपलं जीवनात चालू आहे का नाही? चढ उतार. आणि संसारामध्ये आपण तर पाहतो, जे काल आपण वर्णनच केलंय, संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. म्हणून या दुःखातून मुक्त व्हायचं असेल, खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं कार्य संपादन करायचं असेल, म्हणजे कार्य संपादन करायचं म्हणजे काय? खऱ्या अर्थानं या मनुष्य जन्माचं आपल्याला सार्थक करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? गुरुची भक्ती करावी लागेल. मग गुरु प्रसन्न झाल्यानंतर मग आपल्याला निश्चित ते ज्ञान प्रदान केल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर संसार जर विचार केला संसाराच्या संबंधाने, तर संसार कसा आहे? अनित्य आहे. आणि एवढ्या अनित्य संसारामध्ये, एवढ्या दुःखरूप संसारामध्ये, एवढ्या मायामोहग्रस्तामध्ये आपण राहत आहोत. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायला यायचं, पुन्हा जन्माला यायचं, परंतु मुक्त मात्र होऊ शकणार नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत गुरुची कृपा आपल्यावर होणार नाही. गुरुची कृपा जोपर्यंत आपल्यावर होणार तोपर्यंत मुक्ती आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून कृतकार्य होईजे म्हणजे खऱ्या अर्थाने या संसारातून मुक्त होणे, खऱ्या अर्थातून भगवंताची प्राप्ती होणे, खऱ्या अर्थानं सद्गुरूची प्राप्ती होणे, खऱ्या अर्थाने या संसार बंधनातून मुक्त होणे, या संसार महापुरातून बाहेर येणे, असं सांगता येईल आपल्याला. की खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनाचंच ध्येय प्राप्त करणे. आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे? केवळ नोकरी करायची, पैसा कमवायची, हे काही आपल्या जीवनाचं ध्येय नाही. अरे हे पैसा तर सगळेच कमवतात, धन दौलत तर सगळेच करतात. अरे वेडा जरी असेल तरीही संसार करतो, परंतु परमार्थ करण्यासाठी अधिकार असावा लागतो. परमार्थ करण्यासाठी सगळेच परमार्थ करत नाही. अरे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावामध्ये जाता, गावामध्ये जाता, तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे, हे आहे, परंतु तुम्ही गावात गेल्यानंतर पाहता की मुलं किती इकडे तिकडे सारखे भटकत राहतात, पोळ्या खातात, हे करतात, आहे का नाही? आहे कुठले संस्कार? आहे परमार्थाचा गंध? काहीही त्यांच्या जीवनामध्ये नाही, काही नाही. आणि तुम्ही गावात गेल्यानंतर सगळे लोक तुमचं नाव घेतात. का नाव घेतात? कारण हा सन्मार्गामध्ये, चांगल्या मार्गामध्ये आहे. आणि चांगल्या मार्गामध्ये असल्यामुळं काय घेतात? नाव घेतात. चांगल्या मार्गामध्ये असल्यामुळं तुमचा उदो करतात की बा चांगले स्वामीजीकडे आहे, स्वामीजीकडे शिकायला आहे. तर अशा पद्धतीने जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आता इथे उदाहरण दिलं माऊलीने, कारण अनेक उदाहरण ज्ञानोबरायाने काय दिले आहे? ज्ञानेश्वरीमध्ये देताना आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी ज्ञानोबराय उदाहरण देतात, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. अहो झाड आहे, झाड जर वाळायला लागलं, झाड सुकायला लागलं, आता बाहेर आपण जवळजवळ एवढे 200-300 झाडं लावले आपल्या आश्रमाच्या समोर. आता ते झाडं सुकायला लागल्यानंतर तुम्ही त्या झाडाला पाणी झाडाच्या पानावर देता का झाडाच्या मुळाला देता? सोपान का पानावर देता? मग पानाला दिलं पाहिजे का मुळाला दिलं पाहिजे? अरे पानाला तर पहिलं लागतं ना. सुकायला लागलं, मूळ सुकायला लागलं का पान सुकायला लागले?
आणि मग पाणी द्यायला कशाला पाहिजे? कशाला द्यायला पाहिजे? पानाले का मुळाले? अरे तुम्ही कितीही पाण्याचा फवारा त्याच्या पानावर मारला, कितीही पाणी दिलं तरी ते झाड जगणार नाही. ते झाडाच्या मुळाशीच तुम्हाला पाणी द्यावं लागेल, त्याच वेळेस ते झाड जगल्याशिवाय राहणार नाही, आहे की नाही? त्याच्या मुळाशी पाणी दिल्यानंतर मग शाखा पल्लव संतोषती. तुम्ही असे किती फवारा मारला त्या पानावर आणि कितीही त्याच्यावर पाणी शिपलं, आहे का नाही जय, तर ते झाड जगू शकणार नाही, त्याला संतोष प्राप्त होणार नाही. ते सुकलेलं जे झाड आहे ते काही टवटवीत होणार नाही. परंतु ज्या वेळेस तुम्ही त्या झाडाच्या मुळाला पाणी घालसाल त्यावेळेस निश्चित ते झाड टवटवीत होईल, आहे की नाही? आता तुम्ही त्या झाडाला पाणी घालतात, अर्ध्या घंट्यामध्ये सुकलेलं झाड कसं दिसतं? टवटवीत दिसतं, आहे की नाही? तर तसं उदाहरण देऊन सांगितलं की बाबा की ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी पाणी घातलं तर सर्व शाखादी संतुष्ट व टवटवीत होता. किंवा आणखीन उदाहरण माऊलीन देतात, का तीर्थे जिये त्रिभुवने तिये घडती समुद्रवा गहाणी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. काय? का तीर्थे जिये त्रिभुवनी, या त्रिभुवनामध्ये किती तीर्थ आहे? गंगा, यमुना, सरस्वती हे नद्या आहे, नर्मदा या नद्या आहे, अनेक गोदावरी नद्या आहे, पवित्र नद्या आहे. हे काय? तीर्थ आहे. काय आहे? तीर्थ आहे. हे तीर्थस्थानं आहेत. त्यानंतर 4 धाम वेगवेगळ्या प्रकारचे, आहे का नाही? केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, जमुनोत्री, जगन्नाथपुरी, आहे का नाही? द्वारका, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तीर्थक्षेत्र आहे. अनेक तीर्थक्षेत्र आहे, अनेक ठिकाणं आहे, अनेक नद्या आहे. परंतु या सगळ्या तीर्थस्थानाचं किंवा या सगळ्या नद्याचं पुण्य करण्याचं, पुण्य किंवा स्नान केल्यानंतर पुण्य जर कुठं मिळत असेल तर ते समुद्रामध्ये. समुद्रामध्ये जर तुम्ही समुद्रामध्ये जर तुम्ही स्नान केलं तर सगळ्या नद्याचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला लाभतं. करायचं का समुद्रामध्ये स्नान? करायचं? तर त्यासाठी कुठे जावं लागेल? मग द्वारकेला जावं लागेल. त्यासाठी कुठे जावं लागेल? जगन्नाथपुरीला जावं लागेल. त्यासाठी गंगासागरला जावं लागेल. ज्या ठिकाणी समुद्र आहे त्या ठिकाणी जावं लागेल. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तिथे स्नान केल्यानंतर, मनोभावे स्नान केल्यानंतर मग तुम्हाला संपूर्ण नद्याचं स्नान केल्याचं पुण्य लाभेल. काय करायचं? पुण्य लाभेल. म्हणून म्हणतात का तीर्थे जिये त्रिभुवने ती घडती समुद्रावा गहाणी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. अहो तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारचे रस पाहता, आहे का नाही? पायनॅपल रस, आहे का नाही? त्याच्यानंतर संत्र्याचा रस, मोसंबीचा रस, त्याच्यानंतर ॲपलचा रस, त्याच्यानंतर, आहे का नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रुटाचा रस आहे. आणि तो घेतल्यानंतर तुम्हाला मधुरता प्राप्त होते, गोड वाटतो. परंतु जेवढे या जगामध्ये रस असतील, आपण रस कशाने सेवन करतो? प्रथमेश, रस कशानं आपण सेवन करतो? कशानं? जिभेनं. कशाने? आहे का नाही? अरे तुम्ही जेवायला बसल्यानंतर जसा घास घेता तसंच सांगता की बाबा मीठ कमी आहे. तुमची जीभ इंडिकेटर की काय? मीठ कमी आहे. मग तो म्हणतो, अरे वाढणाऱ्याला म्हणतो, अरे मीठ आण, मीठ कमी आहे. काय कमी आहे? मीठ कमी आहे. मग तो मिठाची पुडी घेऊन येतो, मग मीठ वाढतो. मग तुम्ही मीठ टाकले की तुमची जीभ सांगते नाही आता बस, छान झालं, आता मीठ व्यवस्थित झालं. इंडिकेटर देतं. कोण देते? जीभ, आहे का नाही? अहो तुम्ही जसं वेगवेगळ्या प्रकारचं तिखट खाता, गोड खाता, ते आंबट खाता, खट व अम्ल, लवण, तीक्ष्ण, तीक्ष्ण, आहे का नाही? तर असं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाता. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पदार्थ आहे त्या प्रत्येक पदार्थाचा तुम्हाला स्वाद देण्याचं काम जीभ करते. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पदार्थ आहे त्या पदार्थाचा स्वाद देण्याचं काम काय करते? जिव्हा करते. परंतु माऊली म्हणतात की अमृत रस स्वादनी रस सकळ. तुम्ही जगामध्ये जेवढे रस असू द्या, कितीही रस असू द्या, परंतु अमृत रस पिल्यानंतर सगळ्या रस पिल्याचं काय होतं? समाधान मिळतं, संतुष्टी मिळते, आहे का नाही? की जसं अमृत रस घेतल्यानंतर
अमृताचा रसाचा स्वाद केल्यानंतर सगळ्या रसाचा स्वाद मिळतो. त्यानंतर माऊली पुन्हा एक ओवी सांगतात, तैसे पुढती तिची मिया अभिबंधल्या श्री गुरुची अभिलाषित मनोरुची पुरवितो तो. आणि म्हणून त्याप्रमाणे सर्व कामना पुरवणारे एक श्री गुरु असे जाणून त्यांनाच मी वारंवार वंदन करत आहे. कोणाला वंदन करत आहे? श्री गुरुला. हे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगताना आपल्या गुरुची वंदना करत आहे. पहिलं ज्ञानोबरायाने जे काही ओवी सुरू केली ओम शब्दास, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. त्याच्यानंतर गणेशाची वंदना केली, देवा तुची गणेशू, आहे की नाही, सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी, आहे की नाही. गणेशाची वर्णन केले. त्यानंतर शारदेची वंदना केली, आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमस्कारिली म्या, आहे का नाही. शारदेची वंदना केली. आणि आता आपल्या गुरुची जी वंदना आहे, गुरुची स्तुती आहे, ज्ञानोबराय करत आहे. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये गुरुची स्तुती ज्ञानोबरायाने केली, तुम्हाला लक्षात येईल. वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगळ्या पद्धतीने केलेली स्तुती तुम्हाला लक्षात येईल. परंतु या ठिकाणी मात्र म्हणतात की तैसा पुढतं तोची मिया अभिवंदले श्री गुरुची, मी श्री गुरुला काय केलं? अभिवादन केलं आहे. हे एक प्रकार नमस्कारात्मक मंगलाचरण आहे. अहो तुम्ही आश्रमामध्ये राहता आणि आश्रमामध्ये राहत असल्यानंतर बाबा ज्यावेळेस तुम्हाला पाठ सांगतात, पाठ सांगितल्यानंतर तुम्ही काय करता? नमस्कार करता, आहे का नाही. पाठ सांगितल्यानंतर नमस्कार करता आणि नमस्कार करूनच तुम्ही तुमच्या कार्याला प्रारंभ करता. चांगलं कुठलंही कार्य असू द्या, आपण मंगलाचरण करतो आणि नंतर प्रारंभ करतो. तसे नमस्कारात्मक मंगलाचरण माऊलीने केलं आहे. सांगितलं की बाबा मी माझ्या गुरुचं काय केलं? अभिवादन केलं. आणि अभिवादन कशासाठी केलं? कारण माझ्या गुरुने माझ्या ज्या काही इच्छा आहे त्या इच्छा त्या सगळ्या मनोरथी पुरवणारी आहे. मी जे काही मनामध्ये इच्छा करतो ते सगळे माझे सद्गुरू पुरवतात. ज्ञानोबरायाचे गुरु कोण होते? श्री निवृत्तीनाथ, आहे की नाही. ज्ञानोबरायाचे गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज होते. स्वतःचेच मोठे भाऊ परंतु गुरु होते. गुरु कोण असतं? की ज्यांच्याकडून तुम्ही ज्ञान संपादन करता ते गुरु असतात. पूजनीय बाबा आपले सगळ्यांचे काय आहे? गुरु आहे. तर त्या पद्धतीने म्हणून गुरुच्या सेवेने काय होतं? आपला उद्धार होतो आणि आणि गुरु आणि ब्रह्म वेगळं नाही. शिष्याला तर आपलं सर्वस्व जे काय आहे ते आपलं गुरु असले पाहिजे. कारण ब्रह्म आणि गुरु वेगळं नाही. ब्रह्मज्ञानापर्यंत पोचून देणारा गुरुच आहे. ब्रह्मज्ञानापर्यंत पोचून देणारा कोण आहे? गुरुच आहे. तर म्हणून गुरुची वंदना करतात. त्यानंतर आता गुरुची वंदना केल्यानंतर आता ही जी काही कथा आहे, ज्यातून ही जी कथा घेतल्या गेली आहे त्या कथेच्या संबंधानं महाराज बोलता, आता अवधारा कथा गहन जे सकळ कथा जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. आता अवधारा कथा गहन ही जी कथा आहे ही महाभारतापासून. कथा म्हणजे काय? माऊलीने टीका केली कशावर? गीतेवर टीका केली आणि गीता ही महाभारतातून घेतलेली आहे. म्हणून जे सकळ कथा जन्मस्थान, संपूर्ण कथेचं जन्मस्थान जे आहे की अभिनव उद्यान विवेक तरुचे, अशा पद्धतीने जे काही ब्रह्मबोधाचं जे काही जिथून वास्तविक पाहिलं तर ब्रह्मवृक्ष आहे, परंतु त्या ब्रह्मबोधाला सुद्धा एक प्रकारचं पुष्टता आणून देण्याचं काम या व्यास महर्षीच्या ग्रंथानं केलं, म्हणजे महाभारत ग्रंथानं केलं. ना तरी सर्व सुखाचे आधी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुदाब्दी परिपूर्ण आहे. या ग्रंथामध्ये सांगतात की संपूर्ण जे काही नवरस आहे ते नवरस साठवलेले आहे. संपूर्ण नवरस साठवलेले आहे. अहो कीर्तनामध्ये जर तुम्ही नवरस सांगितले, सरासरी काही रस सांगता येत नाही. जसं तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट भावूक होऊन बोलतात त्यावेळेस त्या रसाला काय म्हणतात? करुण रस. एखादी गोष्ट तुम्ही हसून लोकांना सांगतात त्यावेळेस त्याला काय म्हणतात? हास्यरस. अहो एखादी गोष्ट तुम्ही वाकडे तुकडे चाळे करून सांगता प्रथमेश,
त्यावेळेस त्याला काय म्हणतात, बीभत्स आहे की नाही. वेगवेगळ्या प्रकारचे रस आहे आणि हे सगळे नवरस जे आहे हे सगळे नवरस या ग्रंथामध्ये तुम्हाला आढळून येतील की परमधाम प्रगट सर्व विद्याचे मूळपीठ शास्त्रजात ओसुट अशेषांचा. की परमधाम प्रगट की सर्व धर्माचे माहेर आणि सत्पुरुषाचा जिव्हाळा, जी सरस्वतीचे सौंदर्याचे कोठार आहे, हे जी कथा आहे, हे जे महाभारत आहे, हे सर्व विद्याचे काय आहे, मूळपीठ आहे, सर्व धर्माचे माहेर आहे, सज्जनाचा जिव्हार आहे आणि लावण्यरत्न भंडारा शारदेचा. त्यानंतर नाना कथारूपे भारती प्रगटली अशी त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाची या. किंवा सांगतात की भगवान व्यासाच्या विशाल बुद्धीचा आश्रय घेऊन, भगवान व्यासाचा विशाल बुद्धीचा आश्रय घेऊन ह्या अनेक कथा काय झाल्या, प्रगट झाल्या आहे. पण पहिली मूळ कथा जी आहे ती महाभारताची कथा आहे. पहिली मूळ कथा कशाची आहे, महाभारताची कथा आहे. म्हणून हा काव्यराव ग्रंथ गुरुवतीचा ठाव, येथून रसा झाला आव रसाळपणाचा. हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ श्रेष्ठांच्या एकमेव राहते ठिकाण आहे. या ग्रंथापासून रसाळपणाची काय झाली, निर्मिती झाली. म्हणून पुढे म्हणणारच आहे माऊली की म्हणून महाभारती नाही ते नोहे लोकेतही येणे करणे म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. अरे जे काही आहे ते सगळं व्यासोच्चिष्ट आहे. अनेक ग्रंथ निर्माण झाले, अनेक ग्रंथाची रचना झाली, अनेक ग्रंथाची हे झाली, परंतु ही ग्रंथाची रचना केव्हा झाली की ही सगळे व्यास महर्षीच्या नंतर झाली. व्यास महर्षी याचे मूळ आहे आणि व्यास महर्षी मूळ असल्यानंतर अनेक लोकांनी ही ग्रंथ रचना केली, परंतु या सगळ्यांचं मूळ कोण आहे, व्यास महर्षी आहे. कोण आहे, म्हणून त्यांच्या बुद्धीचं वर्णन करतात की बाबा जे व्यास महर्षी आहे त्यांचं अनेक प्रकारे अजून वर्णन संपलं नाही, परंतु आज आपल्याला इथेच थांबायचं आहे आणि उद्या आपण ज्या काही याच्यावर राहिलेल्या उर्वरित ओव्या आहेत त्या उद्या ओव्या आपण पाहणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.